उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काल जो होता काटल दौरा होता आणि या दौऱ्यादरम्यान जो आहे राजकीय अखेडा जुगलबंदी आपल्याला पाहायला मिळाली। भाऊ काल ज्या पद्धतीने जे होतं ते जेव्हा कार्यक्रम सुरू होता नगर परिषदेचा त्यावेळी अनिल देशमुखांनी किंवा ज्या पद्धतीने वक्तव्य झाले जे कार्यकर्ते दोन्ही पक्षाचे जे कार्यकर्ते आमने सामने आले तर पाहायला काल विकास कामाचं भूमिपूजन होतं, विकास कामाचं लोकार्पण होतं, गरिबांना पट्टे मिळाले पाहिजे म्हणून त्याचा कार्यक्रम होता। आणि हा कार्यक्रम माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या पुढाकारामुळे त्या ठिकाणी त्या गरिबांना पट्टे मिळालेले आहेत। पंतप्रधान आवास योजना जी सुरू झाली होती तेव्हा माननीय देवेंद्र फडणवीस साहेब राज्याचे मुख्यमंत्री होते। याच्यामध्ये ज्या अडचणी येत होत्या तेव्हा त्यांनी 17 जून 2018ला त्या ठिकाणी हा GR काढलेला होता की घराचे पट्टे जोपर्यंत गरिबांना मिळणार नाही तोपर्यंत त्याचं घर त्या ठिकाणी होऊ शकत नाही, त्याला हक्काची जागा त्या ठिकाणी जोपर्यंत देता येत नाही त्याला त्याचा आधार मिळत नाही। आणि त्या अनुषंगाने ही मीटिंग त्या ठिकाणी होती। त्याकरता मागच्या वेळेस त्या ठिकाणी 2018मध्ये हा निर्णय घेतल्यानंतर निवडणुका लागल्या, विधानसभेच्या निवडणुका झाल्या आणि अपघाती सरकार राज्यामध्ये त्या ठिकाणी आलं। त्यांनी लक्ष दिलं नाही, याकरता दिलं नाही की ते पंतप्रधान मोदीजींनी ही योजना आणलेली होती। आणि म्हणून आता सरकार आल्यानंतर फडणवीस साहेबांनी निर्णय घेतला की राज्याच्या प्रत्येक गरिबाला त्या ठिकाणी आम्ही सगळं केलं पट्टेवाटप अशा पद्धतीचा सूर जो होता अनिल देशमुख नाही काही 20 वर्ष काऊन नाही केलं? मग 20 वर्ष तुम्ही आमदार आहे, मंत्री आहे, काय केलं तुम्ही? 20 वर्षामध्ये तुम्ही देऊ शकत नव्हते, परंतु देण्याची नियत नव्हती। लोकांना त्या ठिकाणी भ्रमनिराश करायचं, त्या ठिकाणी खोटे प्रलोभन द्यायचे, हेच काम 20 वर्ष करण्यात आलेलं आहे। आणि म्हणून जे कृतीमध्ये कार्यक्रम होता त्याच्याबद्दल मग त्यांच्या मनामध्ये निराशा होती। निराशाच्या गर्तेमध्ये गेलेला माणूस मग कशा पद्धतीने त्या ठिकाणी प्रतिक्रिया द्यायची तर ती आपण पाहिलेली आहे। त्याच्यावर काल पण ज्या पद्धतीने होते ते आवेशात बोलून गेले, जे काही बोलायचं होतं ते त्या पद्धतीने वातावरण कुठेतरी कार्यक्रमाचं खराब दिलं आणि शेवटी मग यांना म्हणावं लागले अशी हुल्लडबाजी आम्हालाही करता असे प्रदेशाध्यक्ष नाही। प्रदेशाध्यक्ष साहेबांनी सांगितलं की विकासावर चर्चा करा, राज्याचे उपमुख्यमंत्री साहेब आलेले आहेत तर तुम्ही मागणी करा, तुम्हाला काही लागत असेल तर काही कमी राहिली असेल तर त्याची मागणी करा, त्याची पूर्तता करण्यात येईल। परंतु अशा पद्धतीनं तुम्ही त्या ठिकाणी लोकांसमोर आपले प्रदर्शन दाखवून आपण कोणत्या स्तरावरची आहे ते त्यांनी काल दाखवून दिलेलं आहे। नक्कीच काल जे वातावरण होतं ते पाहायला मिळालं। उपमुख्यमंत्री स्वतः उपस्थित असताना ज्या पद्धतीचा गोंधळ जो होता तो झालेला होता आणि त्या सगळ्यामागे नैराश्य होतं बोलत असल्या अनिल देशमुख नैराश्यातून बोलत असल्याचा जो आरोप आहे चरणसिंग ठाकूर यांनी केलेला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभ भोलेसह पराग डोबळे, साम TV न्यूज, पारडशिंगा, काटोल, नागपूर। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।